जिल्ह्यामध्ये राहणारे सगळेजण आपण जाणकार माणसं आहोत आणि मग आपली पण जबाबदारी आहे की आज लवजी साळवे यांना अभिवादन करणं, त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य समजून घेणं आणि पुढे आपलं मार्गक्रम करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। महात्मा फुले शाळेत शिकण्याची मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी होती। तिने जे निबंध लिहिला महाराष्ट्राच्या दुःखाविषयी, त्या निबंधात ती 14 वर्षाची पोरगी 3 वर्ष शाळेत गेलेली, ती असा विचार करते की थेट ती देवाला प्रश्न विचारते की आमचा धर्म कोणता, आणि मग ती बुद्धी तिला का आली तर साक्षात तिच्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई। तर्क करायला शिकवणारी ती शिक्षण होती, शाळा होती। आज आमच्या शाळेमध्ये, आज आमच्या कॉलेजमध्ये तर्कावर बंदी आहे। गुरुजी सांगतात ते खरं आहे ते ऐकायचं, खरं का खोटं विचारायचं नाही। पुस्तकात जे छापले ते खरं आहे, ते खरं म्हणून चालायचं। आणि अशा प्रकारची तर्काला बंदी जिथे जिथे असेल तिथे तिथं काय होणार आहे। आणि मग आज भारतामध्ये जे संशोधक तयार होत नाहीत त्याचं कारण असं आहे की इथल्या शाळा कॉलेजमधून दिलं जाणारं शिक्षण हे वाघिणीचं दुधाचं शिक्षण नाही, हे शेळीचं दुधाचं शिक्षण आहे। आणि शेळीचे दूध पिलेले लोक काय करतील, रगड फुटतील। आणि मग अशा प्रकारे आपण या व्यवस्थेचे बळी आहोत असे। आणि आजही म्हणजे लवजी साळवेच्या जातीत जन्मलेले माणसं ते सुद्धा बळी आहेत ब्राह्मणीकरणाचे। लवजी साळवेचं ब्राह्मणीकरण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण केलेलं आहे। तेवढंच कशाला, चक्क बुद्धाचं ब्राह्मणीकरण केलं हो, नवा अवतार सांगितला आणि आम्ही ऐकतो। आणि अशा प्रकारचं षडयंत्र आजही चालू आहे। 2014 पासून तर माझ्यासारखी माणसं अधिक अस्वस्थ आहेत।